अजितदादांनंतर आता जय पवारच बारामतीकरांचा निर्वाळा। बारामती पवार कुटुंबाचा राजकीय गड आणि या गडाचं नाव घेतलं की सर्वप्रथम आठवतात ते दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार। जनतेच्या समस्या थेट ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढणारे नेता म्हणून अजितदादांनी बारामतीकरांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं। मात्र त्यांच्या निधनानंतर एकच प्रश्न सर्वांच्या मनात होता, अजितदादांची जागा आता कोण घेणार? आणि आता या प्रश्नाचं उत्तर बारामतीतूनच मिळताना दिसतंय। बारामतीकरांना त्यांचे दादा मिळाल्याचे चित्र आहे। अजित पवारांचे पुत्र जय पवारांकडे आता बारामतीकर अजितदादांची पोकळी भरून काढण्याच्या नजरेनं पाहतायत। आता असं चित्र का निर्माण झालंय पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। अजित पवारांची राजकारणातील सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची कामं करणारा नेता अशी ओळख। लोकांनी समस्या मांडायची, अधिकाऱ्यांना तात्काळ फोन जायचा आणि कामं मार्गी लागायचं। हीच शैली त्यांनी बारामतीत रुजवली। सिंचन, उद्योग, शिक्षण, रस्ते, आरोग्य यासारख्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे बारामतीची ओळख देशभरात निर्माण झाली। अजितदादांनंतर मात्र बारामतीत पोकळी निर्माण झाली। अजितदादांच्या जाण्यानंतर बारामतीकरांना केवळ नेता गमवावा लागला नाहीये, तर त्यांच्या अडचणींना तात्काळ प्रतिसाद देणारा आधारवडही हरपलाय। अनेकांना वाटत होतं की ही पोकळी भरून निघणं अशक्य, मात्र गेल्या काही दिवसांपासून एक नाव सातत्यानं पुढे येऊ लागलं, ते म्हणजे दादांचे पुत्र जय पवार यांचं। बारामतीतील राष्ट्रवादी भवनात आयोजित करण्यात आलेल्या जय पवारांच्या दुसऱ्या जनता दरबारालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेल्या या दरबारात नागरिकांनी विविध प्रश्न मांडले। पाणीपुरवठा, रस्ते, महसूल, आरोग्य, वीज, शासकीय योजना अशा अनेक समस्यांवर जय पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत तात्काळ कारवाई सुरू केली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांशी संवाद साधण्याची त्यांची शैली अनेकांना अजितदादांची आठवण करून देणारी ठरली। जनता दरबारात आलेल्या नागरिकांकडून एकच भावना व्यक्त होताना दिसली, अजितदादांनंतर आता जय पवारच। कारण केवळ राजकीय वारसा पुरेसा नसतो, जनतेशी नाळ जोडावी लागते, समस्या समजून घ्याव्या लागतात आणि त्यासाठी मैदानात उतरावं लागतं। जय पवार याच दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पवार कुटुंबाचा प्रभाव कायम राहिलाय। शरद पवार यांनी घेतलेला पाया, अजित पवारांनी केलेली कामं आणि आता तोच वारसा पुढे नेण्याची जबाबदारी जय पवारांच्या खांद्यावर आहे। जनता दरबारासारख्या उपक्रमांमुळे ते केवळ वारसदार म्हणून नव्हे, तर सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून स्वतःची ओळख निर्माण करतात। जय पवारांची वाढती सक्रियता ही केवळ बारामतीपुरती मर्यादित राहणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। स्थानिक पातळीवरील कामकाजातून विश्वास जिंकत त्यांची भविष्यात मोठी राजकीय भूमिका निभावण्याची शक्यता नाकारता येत नाही। अजितदादांची शैली, जनतेशी थेट संवाद आणि प्रश्न सोडवण्याची तत्परता या सर्व गुणांची झलक आता जय पवारांमध्ये दिसू लागली। त्यामुळेच बारामतीत आज एकच चर्चा रंगली आहे, अजितदादांनंतर आता जय पवारच। बारामतीकरांचा हा विश्वास भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।